कोपरी मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे महापालिकेत खळबळ. नगरसेवक मनोहर डुंबरेंच्या आरोपानंतर आमदार आणि महापौरांचीही प्रकल्पाला भेट. सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी प्रकल्पातून दरवर्षी 10 कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपानंतर भाजपच्या आमदारांनी प्रकल्पाला भेट देऊन टीका केली, तर महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनीही भेट देऊन या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेतली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दा महापालिकेच्या वर्तुळात गाजण्याची चिन्ह व्यक्त होत आहेत. ठाणे महापालिकेनं पीपीपी तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यासाठी 2021 मध्ये कंत्राटदार कंपनी व्हीटेक वाभाग यांचं नाव कागदपत्रानुसार महापालिका ठराव संमत करण्यात आला होता, परंतु कोपरी बायोगॅस यांच्या नावाने कार्यादेश देण्यात आलाय. या प्रकल्पात 120 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असताना केवळ 5 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी तयार केलं गेलं. शुद्ध पाणी विक्रीतून महापालिकेला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, मात्र या प्रकल्पातून एकही रुपया महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला नाही, याकडे सर्वप्रथम भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधलं होतं. त्याचबरोबर कार्यादेशात मलजलापासून वीज निर्मितीची अट असताना चक्क सोलार सिस्टीमचा वापर केला. या प्रकल्पातील मूळ कंत्राटदाराच्या नावाने बनावट कंपनी स्थापन करून वेगळे जीएसटी क्रमांक आणि पॅन क्रमांक असतानाही महापालिकेनं कोट्यवधी रुपये कंत्राटदाराला दिले. या प्रकरणी फौजदारी कारवाई अपेक्षित असतानाही कंत्राटदार कंपनीला मोकळं सोडण्यात आलं, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकाराबद्दल चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा 10 वर्षांसाठी 38 कोटी रुपयांचं कंत्राट देण्याचा घाट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घातलाय. सुमारे 38%मध्येही आणखीन 5% वाढ मंजूर केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी प्रकल्पाला नुकतीच भेट देऊन कंत्राटदाराच्या बेजबाबदार कारभारावर टीका केली होती, तर महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमराणी यांच्यासह आज प्रकल्पाची पाहणी केली, तसंच तेथील कामाची माहिती घेतली. या केंद्रात दिवसभर पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. सोलरद्वारे वीज निर्मिती करून महापालिकेची फसवणूक सुरू आहे. पाणी विक्रीतून 1 रुपयाही महापालिकेला मिळाला नाही, याकडे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्त सौरभ राव यांचं लक्ष वेधलं. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोपरी मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दा महापालिकेच्या वर्तुळात गाजण्याची शक्यता आहे. काय करतो एक मिनिट सर घेतो ना, अजून काय करू, नाही तर मी पकडू का? द्या इथे द्या. सर या ठिकाणी आज कोपरीच्या मलनिस्सारण प्रकल्पाचा आयुक्त आणि महापौरांचा पाहणी दौरा होता. आपण देखील या पाहणी दौऱ्यानिमित्त उपस्थित होतात. काय नेमकं घडलेलं आहे? आपण तडकाफडकी बाहेर आमदारांनी याच्यावरती आता ह्या मलनिस्सारण केंद्रावर आम्ही इथे आलेलो आहे. मला महापौरांनी सगळे फोन करून सांगितलं की तुम्ही महासभेत हा प्रश्न उचलला होता आणि गेले 6 महिने मी हा प्रश्न आयुक्तांपर्यंत नेलेला आहे, पण आयुक्तांनी पण त्याच्यात गांभीर्याने घेतलं नाही. आयुक्तांना चुकीची माहिती त्या डिपार्टमेंट हेडमधनं मिळाली जाते. म्हणजे याच्यामध्ये त्या उप अभियंता कोण झांबरे आणि सिटी इंजिनियर ह्या दोघांच्या माध्यमातून आयुक्तांना चुकीचं फीडिंग केलं जाते. आणि आजही आम्ही इथं दौरा केल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा बोगस कॉन्ट्रॅक्टर आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्हीटेक वाभाग लिमिटेड कंपनी ही जी आहे, इकडे कॅमेरा लावा तुम्ही, याला हे 2021ला टेंडर पास झालेलं आहे आणि त्याला दिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी एकाशी VSP केली. तो माणूस आहे ग्रेडियंट कंपनी, ही अमेरिकन कंपनी आहे, त्याच्याशी त्यांनी पार्टनरशिप करून त्याला दिलं, पण आपल्या अधिकाऱ्यांनी त्या ग्रेडियंटला काम करू दिलं नाही. आणि ग्लेरियंट नंतर एक AK इलेक्ट्रिकल वर्क्स म्हणून एक वाशीची कंपनी आणली. त्या वाशीच्या कंपनीशी यांनी जेवी केली आणि त्याला काम दिलं. आता तो वाशीच्या AK इलेक्ट्रिकल कंपनी ही प्रोप्रायटरशिप होती, वाशीची होती. त्याचा GST नंबर, त्याचा पॅन कार्ड नंबर, त्याचं बँक अकाउंट वेगळं. आणि 7 महिन्यांनी हा एक बोरसे नावाचा माणूस या झांबरेने त्याच्यामध्ये घुसवला आणि त्यांनी AK इलेक्ट्रिकल कंपनी अंधेरीच्या नावाने, अंधेरीचा ॲड्रेस आहे, त्याचा पॅन कार्ड वेगळा आहे, त्याचा GST नंबर वेगळा आहे, त्याचा बँक अकाउंट नंबर वेगळा आहे आणि त्याला 10 करोडच्या वर त्याला रक्कम दिलेली आहे. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्याच्या सगळ्या बँकेचा स्टेटमेंट पण देईल. म्हणजे ह्या बोगस यांना महापालिकेच्या आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते जर महासभा अस्तित्वात नसेल तर. पण आयुक्तांच्या परवानगी नसताना ह्या बोरसे माणूस आलाच कसा इथे मध्ये?
हाच माझा प्रश्न आहे. त्याला कुणी उत्तर देऊ शकत नाही. आणि आता आयुक्तांना, महापौरांना आणि आम्हाला अक्षरशः खोट्या पद्धतीने माहिती दिली जाते. 2021च्या टेंडरमध्ये असा नियम का इथं मलापासून वीज निर्मिती केली पाहिजे, इथं वीज निर्मितीचा कुठं प्लॅन्टच दिसत नाही आहे. याच्यात 10% जे पाणी विकलं जाईल त्या पाणी विक्रीतून आपल्याला 10% रॉयल्टी महापालिकेला दिली पाहिजे. आज 2021 पासून ₹1 सिंगल नया पैसा आलेला नाही. याच्यावर ते सांगतात का विकत घ्यायलाच लोक येत नाही आहेत. तर यांनी कुणाला जाहिरात केली, कुणाला कळवलं का आमच्याकडे पाणी विकत घेऊन जा. घोडबंदर पट्ट्यामध्ये गाड्या धुवायला जर तुमचं एवढं ट्रीटेड पाणी स्वच्छ असं तुम्ही म्हणताय का आम्ही लॅबमध्ये क्लीन केलेलं आहे असं आत्ताचा अधिकारी सांगतोय, मग तुम्ही जर घोडबंदर पट्ट्यामध्ये किंवा ठाण्याच्या उर्वरित भागामध्ये जिथं पाणी टंचाई त्या लोकांना जर तुम्ही जाहिराती मार्ग सांगितलं की कोपरीला पाणी असं मिळतं, इथं टँकरची व्यवस्था महापालिकेने करायला हवी होती किंवा प्रायव्हेट टँकरच्या माध्यमातून आम्ही गार्डनला तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटला लोक पाणी घेतील ना, का पिण्याचं पाणी वापरतील, कन्स्ट्रक्शन साईटला पाणी जाईल. पण यांनी त्याची जाहीर ट्रीटमेंटच इथे करत नाही आहे. जे पाणी येते ते खाडीला सोडून देतं आणि करोडो रुपये महानगरपालिकेचे जनतेचा टॅक्स रुपी हा वाया जातोय. आपण या ठिकाणी पाहणी दौरा आता या संदर्भात आपण देखील उपस्थित होतात. आपण म्हणालात की खोटी माहिती कॉन्ट्रॅक्टर देतोय, आपण देखील एक लोकप्रतिनिधी आहात. कशा पद्धतीने आता मागणी मी आता निषेध केला आहे. मी आयुक्तांच्या समोर सांगितलं साहेब तुमची दिशाभूल करतायत, मला हे खोट्या बातम्या खोटी माहिती देत आहेत, मी इथं थांबू शकत नाही आहे आणि मी निषेध व्यक्त करून इथे आलेलो आहे. आणि मी याच्यापुढे कोर्टात पण जाणार आहे, हा अधिकाऱ्यांना खेचणार आहे का हा बोरसे नावाचा माणूस ह्या टेंडर प्रोसेसमध्ये घुसलाच कसा, हे मला शोध घ्यायचा. आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्ह्यातील मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी आणि पडताळणीचं काम सुरू असताना ठाणे जिल्ह्यात एकूण मॅपिंग केवळ 45.47% पोहोचले. जिल्ह्यातील एकूण 75,03,421 मतदारांपैकी 34,11,813 मतदारांचेच आतापर्यंत मॅपिंग पूर्ण झालं असून उर्वरित मतदारांची प्रक्रिया अजून प्रलंबित असल्यामुळे प्रशासनासमोर वेग वाढवण्याचं मोठं आव्हान उभं राहिले. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात राबवण्यात येणारी SIR मोहीम ही मतदार याद्या शुद्ध, अद्ययावत आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी राबवण्यात येत आहे. वाढतं शहरीकरण, स्थलांतरण, मृत्यू आणि नव्यानं पात्र होणारे मतदार या सर्व घटकांमुळे मतदार यादीत सतत बदल होत आहेत. त्यामुळेच या सर्व बदलांची अचूक नोंद घेण्यासाठी ही मोहीम अत्यावश्यक ठरते. ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र यामध्ये प्रामुख्यानं शहरी भागात नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून शहापूर सारख्या ग्रामीण भागात मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. तर उर्वरित नागरिकांचं मॅपिंग देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असल्याची प्रतिक्रिया जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात
देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मॅपिंग ही मुख्य प्रक्रिया असते. मॅपिंग म्हणजे मतदार यादीतील प्रत्येक नावाची प्रत्यक्ष पडताळणी करून त्या व्यक्तीचं वास्तव, अस्तित्व, सध्याचा पत्ता आणि ओळख निश्चित करणं. निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी तसंच BLO घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासतात. यामध्ये संबंधित मतदार त्या पत्त्यावर वास्तव्यास आहेत का, त्यांचं नाव योग्य आहे का, त्याची नोंद दुबार तर नाही ना, किंवा तो मतदार मृत अथवा स्थलांतरित झाला आहे का, याची सखोल छाननी केली जाते. याच प्रक्रियेत नवीन पात्र मतदारांची नोंदणी, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावं वगळणं तसंच मतदारांच्या तपशिलामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करणं ही कामं देखील केली जात आहेत. मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामं 30 मे पर्यंत पूर्ण करा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA आदी यंत्रणांना मंगळवारी दिले आहेत. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आयुक्त राव यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिवहन सेवेच्या बसमधून पाहणी दौरा केला. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, सेवा रस्ता आणि गायमुख घाट परिसरातील कामांची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांनी सोमवारी पाहणी केली. या पाहणीत कापूरबावडी जंक्शन, वर्तकनगर, चितळसर पोलीस स्टेशन परिसर, मानपाडा ब्रिज, ब्रह्मांड चौक, डोंगरपाडा, आनंदनगर जंक्शन, कासरवडोली, ओवळा चौक, गायमुख चौपाटी ते गायमुख जकात नाका आणि गायमुख घाट या ठिकाणांचा समावेश होता. गायमुख चौपाटी समोरील रस्त्याच्या साईड शोल्डरचं तातडीनं कॉन्क्रिटीकरण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. अमृत जलवाहिनी, मेट्रो खांबाखालील कॉन्क्रिटीकरण, सेवा रस्ता मर्जिंग, पेव्हर ब्लॉक, स्लीप रोड दुरुस्ती, विद्युत पोल शिफ्टिंग आणि पाईपलाईन स्थलांतर यांसारख्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. गायमुख ते कापूरबावडी मार्गावरील नागला बंदर, आनंदनगर चौक, वाघबीळ ब्रिज, कासरवडोली, गवळीपाडा, मेट्रो स्टेशन परिसरात मर्जिंग, रस्ते दुरुस्ती आणि पुलांची पाहणी करत मर्जिंगमध्ये अडथळा ठरणाऱ्या जलवाहिनी आणि विद्युत खांब तातडीनं स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसंच पदपथावरील अतिक्रमण हटवण्याचेही आदेश देण्यात आले. मिसिंग लिंक रोडला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर नाव द्या, धनगर प्रतिष्ठानची मागणी. 1 मे रोजी मुंबई-पुणे मिसिंग रोडचं उद्घाटन होत असताना या मार्गाला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीनं करण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले. मुंबई-पुणे मार्गाच्या निर्मितीत शिंगरोबा धनगर यांचं ऐतिहासिक योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. सुमारे 1850च्या सुमारास इंग्रजांना बोरघाट परिसरात मार्ग सापडत नसताना खोपोली परिसरातील शिंगरोबा धनगर यांनी त्यांना हा दुर्गम मार्ग दाखवला. मात्र कोणताही इनाम नाकारत त्यांनी देशाला स्वातंत्र्य द्या अशी ठाम मागणी केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे संतप्त इंग्रजांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच बोरघाट परिसरात आज शिंगरोबा धनगर यांचं मंदिर असून ते श्रद्धास्थान बनलं आहे. यापूर्वीही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलं. त्यामुळे आता नव्यानं उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंक रोडला तरी शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं अशी मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. खंडाळा घाट परिसरातील शिंगरोबा धनगर मंदिर हे आजही भाविकांचं श्रद्धास्थान असून त्यांच्या बलिदानाची दखल घेत शासनानं या नव्या मार्गाला त्यांचं नाव द्यावं अशी अपेक्षा धनगर समाजाकडून व्यक्त होते.